अर्थात मराठा समाजामध्ये तेवढाच जल्लोष देखील आहे। आपल्या स्टुडिओमध्ये आता आहेत ते मराठा क्रांती मोर्चाचे रामभाऊ गायकवाड, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नानासाहेब कुटे पाटील, मराठा अभ्यासक चंद्रकांत पाटील आणि ओबीसी संघर्ष समितीचे सरचिटणीस राजाराम पाटील। तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन। खरं तर मराठा आरक्षण एक ऐतिहासिक दिवस आहे खरं तर मराठ्यांसाठी। आम्ही तुमच्या सगळ्यांची प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात घेणार आहे। मात्र याआधी विजय कोळसे पाटील देखील आपल्याबरोबर माजी न्यायमूर्ती या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण थोडंसं या लोकांची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी घेणार आहोत। नानासाहेब कुटे पाटील, एवढे मोर्चे काढले, आज ऐतिहासिक दिवस आहे मराठा समाजासाठी, खूप आनंदाचा दिवस, काय तुमची पहिली प्रतिक्रिया अगदी थोडक्यात? नाही, आता याच्यामध्ये कसं काय आनंद आम्ही साजरा कसा काय करायचा हाच आम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडलाय। स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचं बलिदान, 58 मोर्चे, 42 जणांचं आत्मबलिदान, त्याच्यानंतर 13,700 जणांवरती केसेस गुन्हे दाखल झालेले आहे। एवढं सगळं हे प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही योगदान दिलेलं आहे आणि मग त्याचा आनंद कसा काय साजरा करणार? नक्कीच। रामभाऊ गायकवाड, तुमची काय प्रतिक्रिया? हे सगळं मान्य आहे की या सगळ्यामध्ये खूप लोकांचे बळी या सगळ्यामध्ये गेलेले आहेत, की ते जर शहीद झाले असं तुम्ही म्हणता, एवढे मोर्चे काढले, इतक्या लोकांवर केसेस आहेत, मात्र त्यानंतर सुद्धा एक ऐतिहासिक असा हा निर्णय? मॅडम, आमचं म्हणणं काय आहे की आज जो याने मागासवर्गीय अहवाल उपलब्ध केला, राणे समितीचा अहवाल आणि मागासवर्गीय अहवाल, ह्यात कुठल्याही प्रकारचा मला वाटत नाही फरक आहे। आणि जो केतन तिरोडकर नावाच्या माणसानं कोर्टात केस दाखल केली, तो केतन तिरोडकर, आमचं स्पष्ट मत आहे की तो केतन तिरोडकरच बीजेपीचा होता। केतन तिरोडकरला बीजेपीने फक्त समाजात तेढ निर्माण करण्यासाठी बीजेपीने त्याला समोर केलेलं होतं। आणि केतन तिरोडकरांच्या माध्यमातून 4 वर्ष जे आमचं आरक्षण रखडलं, 42 लोकांना आज बलिदान झालं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आनंद उत्सव साजरा करता। आमच्या अजून श्रद्धा सुगरेला न्याय मिळालेला नाहीये। आमच्या श्रद्धाताई सुगरे, ज्या श्रद्धा सुगरेमुळे आज मराठा समाज एक झाला, त्या श्रद्धा सुगरेला अजूनही आमचा न्याय मिळाला नाही। जोपर्यंत श्रद्धा सुगरेचे मारेकरी, त्यांच्यावर झालेला जो अत्याचार आहे त्याचे मारेकरी जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत आम्ही कसल्याही प्रकारचा आनंद उत्सव साजरा करणार नाही। आज जो तुम्ही देताय ते आम्हाला आरक्षण नाही, ते आरक्षण नाही। तुम्ही आम्हाला 16% सवलती देताय, मी जाहीरपणे सांगतो, ते आरक्षण नाही। बरं रामभाऊ, मी तुमच्याकडे आणखी येते। बीजी कोळसे पाटील माजी न्यायमूर्ती आपल्या सोबत आहेत। बीजी कोळसे पाटील की आज मराठ्यांसाठी एक आनंदाचा दिवस आहे, खूप संघर्ष केला आणि आज अखेर फळ पदरात पडलं, समाधानी आहात का? मी ताई तुला मगाशीच माझी झोपडी दाखवली, माझ्या पुन्हा एकदा बघ। आज आमचे सगळे मराठी असेच आहेत, अशाच त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे। परंतु आता मी दोन्ही सभागृहाचं प्रोसिडिंग बघितलं, दोन्ही सभागृहाने हा कायदा ताबडतोब संसदेत नेऊन संसदेतून सुप्रीम कोर्टाने घातलेलं आरक्षणावरचं मर्यादा ताबडतोब रद्द केल्याशिवाय या कायद्याला अर्थ नाही। हा कायदा कदाचित भाजपला मराठ्यांना फसवून 2019 निवडणूक जिंकता येईल, कदाचित कोर्ट तोपर्यंत निकाल देणार नाही, परंतु हा कायदा कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही। आणि आमच्या मराठा बांधवांची मोठी फसवणूक होईल असं माझं ठाम मत आहे। त्याकरता अजूनही मराठे जे आंदोलन करतात त्यांनी आता आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून हा कायदा ताबडतोब, केंद्रात जेवढे मोदी पॉवरफुल आहेत तेवढे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात पॉवरफुल आहेत। दोन्ही पॉवरफुल मंत्र्यांनी, दोन्ही ताकदवार पक्षांनी, एकाच पक्षाचे दोन्हीकडे सरकार आहे, ताबडतोब हा कायदा संसदेने पास करून सुप्रीम कोर्टाचा आरक्षणावर मर्यादा घालणारा निकाल रद्द केला पाहिजे। आणि तो रद्द केल्याशिवाय या कायद्याला अर्थ नाही। म्हणून माझ्या सर्व बांधवांना मी नम्र विनंती करतो की मी आरक्षणाच्या विरुद्ध नाही, कुठल्याही दुसऱ्या जाती धर्माचे दिलेल्या आरक्षणाच्या विरुद्ध नाही, सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे। मी तर असं म्हणेल की आम्हाला 90% आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मोदी सारखा ओबीसी पंतप्रधान असताना त्यांनी आमच्याकडे बघावं आणि आमच्या देशातील 90% लोकांना न्याय द्यावा। फडणवीसनी मनावर घेतलंय ते मराठ्यांनी आरक्षण दिलं पाहिजे मराठ्यांना असं फडणवीस म्हणतात, पण त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून मला वाटत नाही की
त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंय, त्यांनी जर खरंच आरक्षण द्यायचं असेल तर तो कायदा संसदेत नेला पाहिजे आणि संसदेकडून पास करून ते सुप्रीम कोर्टाचं आरक्षणाची मर्यादा रद्द केली पाहिजे. तरच आम्ही म्हणू की देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांना खरंच आरक्षण द्यायचंय. 2019 इलेक्शन जिंकण्यासाठी मराठ्यांशी खोटं बोलू नका, हीच माझी तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे. आणि फसू नका, ही माझी मराठा बांधवांना विनंती आहे. जय भारत. चंद्रकांत पाटील आपल्या सोबत आहे. चंद्रकांत पाटील, तुम्हाला काय वाटतं, एसीबीसी मधून आरक्षण नको ही पहिल्यापासून तुमची मागणी होती, तुमची मागणीच होती की ओबीसी मधून आपल्याला आरक्षण हवं, मात्र सरकारनं आता वेगळंच आरक्षण दिलेलं आहे. सरकार म्हणतं की आम्ही वकिलांची फौज तिथे उभी करू. तुम्हाला काय वाटतं, टिकेल कोर्टात आरक्षण? नाही, आता जे कोळसे पाटील साहेबांनी जे सांगितलं त्याच्यात 100% तथ्य आहे, हे तितकंच खरं. कारण आपण मराठा आरक्षणासंदर्भात बोलताय, ऐतिहासिक असा हा निर्णय म्हणून याकडे पाहिलं जात आहे. मात्र आता हे आरक्षण कोर्टात टिकणार कसं याची चर्चा सुरू झालेली आहे. चंद्रकांत पाटील मगाशी बोलत होते. चंद्रकांत पाटील, काय तुमचा अभ्यास एकूणच सांगतो? अर्थात मराठ्यांना आता एसीबीसी मधून आरक्षण मिळालेलं आहे, आज खूप समाधानाची ही गोष्ट आहे, मात्र पुढे टिकणार कसं, प्रश्न कायम. मुळात सरकारनं आज जी काही घोषणा केलेली आहे किंवा आज आरक्षण जे कायद्याच्या स्वरूपामध्ये जे पुढे आलेलं आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की ह्या सरकारच्या आताच्या निर्णयानं कोणी हुरळून जाण्याचं काही कारण नाही. मुळात जल्लोष किंवा हे करण्याचं कारण नाही, कारण याची पुढची प्रक्रिया जी आहे ती कायद्याच्या कसोटींवरती आरक्षण टिकणार आहे की नाही ही आहे. आमची सुरुवातीपासूनची मागणी हीच आहे की आरक्षण जे आहे कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असा, मग आत द्या किंवा बाहेर द्या. मुळात घटनात्मक तरतूद जी आहे ती 50% आतली आजरूची आहे. सरकारनं आता जे आरक्षण जे जाहीर केलेलं आहे हे 50% बाहेर 16% दिलेलं आहे. इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की आज ATR सरकारनं सभागृहामध्ये ठेवताना एक सुरुवातच त्याची अशी आहे की अपवादात्मक स्थिती जी आहे, आता ही कुठून आली तर इंदिरासानी प्रकरणामध्ये ही कोर्टाने ज्यावेळी ही 50%ची कॅप घातली त्यावेळी सांगतानाच ही अपवादात्मक स्थिती जर का असेल तर पुढे जायला सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले. पण आता सरकारची खरी कसोटी ही आहे की हे जे दिलेलं आरक्षण जे आहे हे कोर्टात कसं टिकवायचं ही सरकारची जबाबदारी. आपल्या बरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ जयदत्त जायभावे आणि त्याचबरोबर ओबीसीचे राष्ट्रीय मोर्चा संयोजक नितीन चौधरी देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. तुमच्या दोघांचंही स्वागत. मी मराठा मोर्चातले जे काही लोक आहेत त्यांना सगळ्यांना सांगेन की तुम्हाला जर काही थेटपणे कायदेतज्ञांना प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. जयदत्त सर, मला तुमच्याकडे आधी यायचंय. आता आरक्षण दिलेलं आहे, एसीबीसी वेगळ्या प्रवर्गामधून हे आरक्षण मराठ्यांना दिलेलं आहे, आता हे कायद्यामध्ये कसं टिकेल, कोर्टात कसं टिकेल? हे आता याच्या आपण प्रक्रिया 2 बघितल्या पाहिजे. पहिली गोष्ट तर लोकशाहीमध्ये कायदा बनवण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेनुसार विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये हे बिल आता संमत झालेलं आहे. राज्यपाल त्याच्यावर सही करतील आणि हा कायदा म्हणून अस्तित्वात येईल. लोकांच्या प्रचंड अशा पाठिंब्यानुसार लोकांच्या मागणीप्रमाणे झालेलं हे विधेयक आहे आणि सर्व आमदारांनी विधानसभेमध्ये आणि सर्व आमदारांनी विधान परिषदेमध्ये त्याला संमती दिलेली आहे. त्यामुळे हा आता या राज्याचा कायदा झालेला आहे. राज्यपाल ज्या दिवशी त्याच्यावर सही करतील त्या दिवशी हा कायद्याचा दस्त झालाय. हे पहिलं आता कायद्याच्या दृष्टीने आपल्याला स्वीकारावं लागेल. दुसरा प्रश्न जो आता उपस्थित होतोय, आता कायद्याच्या दृष्टीनं जे काही रिझर्वेशनची कॅप आहे घटनेनं दिलेली, त्यासाठी आपण आपल्याला सगळ्यांना आठवतं ते गोवारींचं जे काही आरक्षणाबद्दलचं जे आंदोलन होतं आणि ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोवारी लोकांनी देखील, समाजाच्या लोकांनी देखील आरक्षणाची मागणी केली आणि त्यातून त्यांना आरक्षण दिलं गेलं. त्यानंतर ज्यावेळेस प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टानं या जे काही कॅप आहे, तुम्ही 50%पेक्षा जास्त आरक्षण राज्यामध्ये देऊ शकत नाही याची आठवण करून दिली आणि ज्यावेळेस त्या आरक्षणामुळं त्या लिमिटच्या बाहेर आरक्षण जात होतं तेव्हा सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की तुम्हाला आता हे 50%च्या कॅपमध्ये प्रेस करावं लागेल. त्यामुळं आता ज्यावेळेस आपण असं धरू की 52% अधिक 16% 68% आरक्षण आता ज्यावेळेस आपल्या राज्याच्यासाठी समोर आलेलं आहे, बरोबर, हे आरक्षण आता या कॅपमधनं बाहेर काढण्याकरता जे आता सहानीच्या केसचा उल्लेख झाला त्या केसनुसार अपवादात्मक परिस्थिती याचं विश्लेषण
न्यायिक पद्धतीनं कायदेशीररित्या सरकार कसं करतं यावर खऱ्या अर्थाने या कायद्याचं यश अवलंबून आहे. कारण याआधी देखील पहिल्या सरकारनं एकदा कायदा केला होता, तो कोर्टामध्ये आव्हानित झाला, तो परत आला. त्यामुळे आता हे 68% आरक्षण आपल्या समोर आहे. हे या कॉन्स्टिट्युशनल कॅपमध्ये जाण्याकरता पुढच्या काळामध्येच कायदेशीर प्रक्रियेमध्ये जर काही हे गेलं तर तिथेच आपल्याला खऱ्या अर्थानं उत्तर मिळणार आहे. त्याचं आज उत्तर आपल्याला लगेच सांगता येईल. जी सर, तुम्ही म्हणालात की कायदेशीर प्रक्रियेमध्ये नानासाहेब कुटे पाटलांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. सर, आमच्या सर्वसामान्य मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी आपल्याला एक मी प्रश्न विचारतोय की या कायदा जो आता वरच्या आणि दोन्ही सभागृहामध्ये मंजूर होऊन राज्यपालांची सही झाली की कायद्यात रूपांतर होईल, परंतु या कायद्याला हायकोर्टामध्ये आव्हान देणार आहे का, की देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत, याबद्दल थोडंसं आपण विश्लेषित केलं तर आमच्या मराठा समाजाच्या लोकांना याबाबत ज्ञान होईल किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. मूलतः या विषयाची हायकोर्टामध्ये ऑलरेडी पिटिशन्स काही पेंडिंग आहेत आणि आपल्याला आपण बघितलं की सभागृहामध्ये एक वाद झाला की आयोगाचा अहवाल हा पटलावर असावा. त्यामधला मागचा जो काही वाद होता त्यामध्ये मूळ मुद्दा असा होता की सन्माननीय नारायण राणे साहेबांचा जो काही समिती होती ती घटनात्मक समिती नाही अशा प्रकारचं मत उच्च न्यायालयानं दिल्यामुळं त्या समितीच्या आधारे झालेला आरक्षणाचा कायदा हा योग्य नाही अशा प्रकारची परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागलं. त्याच्यामधनं शिकून या शासनानं आता घटनेला जे अपेक्षित असणारं जे काही आयोग आहे मागासवर्ग आयोग त्याची स्थापना करून त्यांचा अहवाल घेतलेला आहे. आता या अहवालाची चर्चा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये झाली नाही झाली हा एक कायदेशीर मुद्दा मला असं वाटतं की समोर निश्चित येणार आहे. तो आज जे काही पिटिशन्स आहेत त्या पिटिशनमध्ये येऊ शकतो किंवा नव्यानं कोणी याच्यावर जर समजा कायदेशीर आव्हान दिलं देऊ शकतात. कायद्यामध्ये कोणाचेही प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आहे की कुठल्याही कायद्याबद्दलची घटनात्मक त्याची जी काही ताकद आहे ती तपासण्याकरता तो कोर्टात जाऊ शकतो. त्याचे काही कोणी हात धरू शकत नाही. आणि मला असं वाटतं की एकदा त्याला आपण म्हणतो की सगळ्या अर्थानं त्याच्यावर तोलून सुलाखून असा हा कायदा बाहेर झाला पाहिजे म्हणजे तो पक्का कायदा होईल. आणि त्यामुळे तो उच्च न्यायालयात गेला तर तिथे उच्च न्यायालयामध्ये योग्य युक्तिवाद झाला पाहिजे. तो सर्वोच्च न्यायालयात गेला तर सर्वोच्च न्यायालयामधला या सगळ्या मुद्द्यांवर कायदेशीर मुद्द्यांवर त्याचा उहापोह झाला पाहिजे. काय कायदेशीर मुद्दे आहेत हे गोवारी समाजाच्या आरक्षणाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या समोर आहेत. त्यानंतर सहानीच्या केसनं आपल्या समोर सांगितलेले आहेत. आणि मागचा जो नारायण राणे साहेबांच्या अहवालानंतरचा जो कावा आव्हानित झाला होता त्या पिटिशनमध्ये देखील उच्च न्यायालयाने मत मांडलेलं आहे. मला असं वाटतं की सरकारनं ज्यावेळेस आज असं स्पष्टपणे सांगितलंय की सगळ्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करून आम्ही हा कायदा केलाय तेव्हा यांनी या सगळ्या निकालांचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा या देशाचा कायदा असतो. इट्स अ लॉ ऑफ द लँड. आणि उच्च न्यायालयाचा जो निकाल असतो तो देखील या देशाचा कायदाच असतो, राज्याचा कायदा असतो. त्यामुळे या सगळ्या कायद्याचा अभ्यास करून त्यांनी हा कायदा निश्चित जर व्यवस्थित केला असेल तर तो त्या कसोटीवर टिकेल. त्यामध्ये जर काही अपूर्तता असतील तर निश्चित न्यायालय त्याच्याबद्दल प्रश्न विचारेल आणि त्या आवश्यक त्या दुरुस्त्या म्हणा किंवा बदल करावे लागतील. ते आव्हान या कायद्याच्या समोर निश्चित आहे. नक्कीच सर, आणखी काही प्रश्न आहेत तुमच्यासाठी. मात्र आपल्या सोबत इथे राजाराम पाटील आहेत, ओबीसी संघर्ष समितीचे सरचिटणीस आणि ओबीसी राष्ट्रीय मोर्चाचे संयोजक नितीन चौधरी देखील आहेत. नितीन चौधरी आणि राजाराम पाटील, तुम्हाला दोघांनाही माझा प्रश्न आहे की आता मराठा आरक्षण आता कुठे जाहीर झालेलं आहे, अशा वेळेला मग ओबीसींचे मोर्चे आणि आंदोलन कशासाठी? नितीन चौधरी, प्रश्न कसा आहे याच्यामध्ये? हा नमस्कार. प्रश्न असा आहे की एकूणच जेव्हा आरक्षणाचा विषय येतो आणि 50% कक्षेच्या बाहेरचा तो विषय येतो त्याच्यात दोन मुद्दे आहेत. एक मुद्दा असा आहे की 50% जे आरक्षण आहे वरचं आरक्षण हे सर्वांसाठी खुलं आहे आणि ते खुलं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये सगळ्यांचाच वाटा असतो. अनुसूचित जातीचा असतो, जमातीचा असतो, ओबीसीचा असतो आणि खुल्याही प्रवर्गाचा असतो. त्याच्यामुळे प्रत्येकच व्यक्ती याच्याकडे हा जो विषय आलेला आहे समोर त्या विषयाला आपल्या एकूणच आरक्षणाच्या संदर्भात आपल्या वाटेमध्ये कुठेतरी अडसर आहे का असा तो मुद्दा उपस्थित करू शकतो. दुसरा याच्यामध्ये विषय असा आहे की
ठीक आहे की प्रत्येक समाजाला आपल्या न्याय अधिकारासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मराठा समाजाने फार मोठं आंदोलन केलं, त्यांच्या आंदोलनाला न्याय मिळाला, सरकारने त्यांची बाजू समजून घेतली आणि त्या बाजूवर सरकारने एक आता अहवाल तयार केला आणि अहवाल मंजूर केला आणि त्याच्यावर कायदा बनण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यांनाही अधिकार आहे आंदोलन करण्याचा. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की हे सगळे जे विषय आहे आणि त्यातही महत्वाचा विषय असा आहे नितीन चौधरी, जेव्हा सरकार म्हणतं नितीन चौधरी मला थेटपणे ओबीसीची भूमिका समजून घ्यायची आहे. ओबीसीचा मराठा आरक्षणाला आता विरोध आहे का? तुमचं म्हणणं होतं की ओबीसी मध्ये आरक्षण नको, त्यांना वेगळं द्या. सरकारनं आता त्यांना वेगळं आरक्षण दिलेलं आहे, तरी सुद्धा ओबीसींना आक्षेप का? अगदी थोडक्यात सांगाल, ठोस मुद्दे सांगाल मला. आक्षेपचा विषय नाही आहे, पण सरकारकडनं एक मुद्दा समोर येतो आहे. SCBCच्या अंतर्गत मराठा समाजाला हे आरक्षण देण्याचा विषय समोर येतो आहे आणि मुळात संविधानात जे SCBCचं जे नामकरण आहे ते ओबीसीच्या संदर्भात वापरलेले आहे. तर उद्या कदाचित या सगळ्या गोष्टीचा घोळ होण्याची शक्यता आहे आणि ते ओबीसीच्या अंगावर येण्याची शक्यता आहे, अशी शंका ओबीसींना आहे. म्हणून कदाचित ओबीसी. बरं नितीन चौधरी, आपण आपल्याबरोबर कायदे तज्ञ आहेत, आपण त्यांच्याकडे देखील ह्या शंकेचं निरसन करून घेऊ. मात्र बोला, चंद्रकांत पाटील बोलतायत. चौधरी साहेबांना एक विचारायचं आहे. चौधरी साहेब, तुम्ही जी शंका जी व्यक्त करताय ती अशी का वाटते शंका तुम्हाला? कारण ओबीसीचं जे आरक्षण जे आहे ते जर का कायदेशीर असेल, घटनात्मक तरतुदींवरती जर का त्या कसोट्या पार करणार असेल, तर तुम्हाला भीती वाटायची गरज काय? प्रश्न असा आहे की एकाच नावाखाली दोन जर विषय समोर येत असेल तर शंकेला जागा असतो, चिंतेला जागा असते, म्हणून तो विषय समोर येतो. हे बघा, याच्यात एक सोपी प्रक्रिया आहे की राज्य मागासवर्ग आयोग असतो. राज्य मागासवर्ग आयोग त्या जातीची शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण तपासतो आणि तो सरकारला सांगतो की या जातीचं आता सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध झालंय, तशी शिफारस करतो. जर का इतर जातींची तशी शिफारस नसेल तर ते आपोआप बाहेर पडतील. ज्यांची शिफारस असेल किंवा ज्या जाती त्याला पात्र आहेत त्यांनी घाबरायचं कुठलं कारणच नाही. ओबीसी मध्ये 404 जाती आहेत, त्या जातीने सगळ्यांनी घाबरायचं कारण नाही. जे जात तिथं पात्र नसेल तरी सुद्धा आत गेलेले असेल तर त्यांना ही भीती आहे. राजाराम पाटील, मला तुमच्याकडनं प्रतिक्रिया हवी. तुम्ही म्हणता की असा घटनेमध्ये कुठेही ओबीसी असा उल्लेख नाही, तर SCBC हाच उल्लेख आहे. मात्र तांत्रिक दृष्ट्या जर आपण पाहिलं, जी लिस्ट आपल्याकडे येते त्यामध्ये SC ST NT हे सगळं जेव्हा येतं त्यामध्ये SCBC नसतं तर ओबीसीच लिहिलेलं असतं. म्हणजे टेक्निकली तिथेही ओबीसीच लिहिलेलं असतं, तरी सुद्धा हा आक्षेप का? आज जे आरक्षण जाहीर झालेलं आहे मराठा समाजाला, ते आरक्षण आपल्याला माहित आहे की 52% आत ओबीसी आरक्षण असेल तरच ते टिकणारं आरक्षण आहे. आणि सगळा मराठा समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. याचा अर्थ स्पष्ट आहे की हे ओबीसी मधूनच जाणार आणि त्याच्यामुळे सुरुवातीपासून ओबीसी संघर्ष अजूनही तुम्हाला शंका आहे की ओबीसी मधूनच हे आरक्षण दिलं जाणार? पाटील साहेब, कसं काय ओबीसी मधून जाणार? याच्यामध्ये आता तुम्ही बघितलं प्रत्यक्षामध्ये 52% पुढे ते आरक्षण दिलं गेलेलं आहे, ओबीसी मध्ये दिलेलंच नाहीये. आणि मग ते ओबीसी मधून जाणार कसं? हे तुम्ही तांत्रिक जे मुद्दे आता निर्माण करतात आहेत ना या समाजामध्ये, समाजाच्या बाबतीमध्ये ज्या भावना भडकवल्या जातात आहेत ना, या चुकीच्या आहेत. या अशा पद्धतीत समाजामध्ये भावना भडकवायचा आपण कधीच प्रयत्न केला नाही. एवढे मोर्चे निघाले, ओबीसीनी असा कसा विषय केलाच नाही. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. वेगवेगळे विषय जे आहेत विधानसभेमध्ये या ठिकाणी चर्चेला आहेत. राजाराम पाटील, मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. मला थोडासा हा मुद्दा घेऊन जयदत्त सरांकडे जायचंय. सर, तुमच्याकडे ते ओबीसींना नेमकी ही भीती आहे की त्यांच्यामधूनच हे आरक्षण दिलं गेलेलं आहे, तर SCBC आणि ओबीसी नेमका काय फरक असणार आहे? आणि खरंच जी भीती आहे ओबीसी समाजाला की मराठा समाजाला SCBC म्हणजे आमच्यामधूनच आरक्षण दिलं जाणार, खरंय का? यामध्ये किती तथ्य वाटतं तुम्हाला? नाही, मला स्वतःला असं वाटतं की हा कायद्याचा जो काही आता मसुदा आहे हा वाचूनच मला असं वाटतं की ह्या सगळ्या अशा प्रकारचे विचार आणि काय असतील ते आपले मुद्दे मांडले पाहिजेत. मुळतः ज्यावेळेस सरकारनं आता भूमिका म्हणून असं स्पष्ट केलेलं आहे की आम्ही एक वेगळा वर्ग निर्माण केलेला आहे. कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे ते म्हणतात ते बरोबर आहे की SCBC इन्क्लुड्स ओबीसी, किंबहुना ओबीसी साठीच तो प्रवर्ग, हे बरोबर आहे. परंतु कॉन्स्टिट्यूशन त्यांच्या अनुसूचीप्रमाणे राज्य शासनाला जेव्हा कायदा करण्याचा अधिकार देते त्यावेळेस त्या विषयाचा कायदा करताना राज्य शासन प्रत्येक कायद्यामध्ये
वेगवेगळ्या व्याख्या देत असते. त्यामुळे मराठा समाजाचं रिझर्वेशन हे कोणत्या प्रवर्गात त्यांनी वेगळा प्रवर्ग करून गेलेलं आहे याची व्याख्या आणि त्याचं विश्लेषण त्या कायद्यामध्ये निश्चित असणार आहे. आणि ते विश्लेषण तुम्हाला हे सगळे प्रश्नांची उत्तरं खऱ्या अर्थाने देणार आहे. आज तो मसुदा आपल्यासमोर नाहीये, परंतु जे काही भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे, संबंध विधानसभेमध्ये मांडलेली आहे, विधान परिषदेमध्ये मांडलेली आहे, ते त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की ओबीसींच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागू देता आम्ही हा वेगळा प्रवर्ग निर्माण केलेला आहे मराठा आरक्षणासाठी. तो प्रवर्ग निर्माण केला आहे म्हणजे तो त्या कायद्यामध्ये त्याची व्याख्या निश्चित दिलेली असणार, द्यायला पाहिजे. आणि ती व्याख्या आपल्याला हे अर्थ स्पष्ट करतील. त्यामुळे आपल्याला या सगळ्या नेते मंडळींना मला असं वाटतं की अशी विनंती करायला पाहिजे की तो मसुदा बघून त्या मसुद्यामध्ये मराठा आरक्षणाच्या साठीची जी काही प्रवर्ग आहे आणि त्या प्रवर्गासाठी दिलेलं 16% आरक्षण आहे याची व्याख्या तपासून त्यानंतर मला असं वाटतं की हे आरोप प्रत्यारोप आपल्याकडे केले पाहिजे. हा वेगळा प्रवर्ग करण्याचा अधिकार राज्य शासनाला कायदा मंडळ म्हणून आहे. आणि त्या पद्धतीने ज्यावेळेस त्यांनी हा विशिष्ट कायदा केलेला आहे तेव्हा मला स्वतःला वकील म्हणून असं वाटतं की त्यांनी त्याची वेगळी व्याख्या त्या कायद्यामध्ये दिलेली असेल. जेव्हा आपण या कायद्याचा अभ्यास करू त्यावेळेस त्याचं खऱ्या अर्थाने विश्लेषण सर, तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव काय सांगतो, मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकेल का? मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकेल का हा खरं म्हटलं तर आता लगेच हो की नाही या स्वरूपात सांगण्यासारखा प्रश्न नाहीये. मला स्वतःला असं वाटतं की ते एकदा झालं होतं, त्याच्यानंतर त्याच्यावर आक्षेप आले, कोर्टात केसेस झाल्या, त्याचा सगळा अभ्यास झाला, त्याच्यावर कायदेशीर विश्लेषण झालं, घटनात्मक आयोग झाला. एवढी सगळी प्रक्रिया केल्यानंतर राज्य शासनाने तो टिकणाराच कायदा केलेला असणार असं मला वकील म्हणून वाटतं. कारण आता हा जर कायदा पुन्हा कॉन्स्टिट्युशनली अयोग्य आहे अशा प्रकारचा जर कुठला निकाल आला तर केवळ ती मराठा समाजाचं नुकसान आहे किंवा असे एवढ्यापुरती मर्यादित बाब राहणार नाही. तर महाराष्ट्र शासन म्हणून महाराष्ट्र शासनाची संबंध देशामध्ये अशी एक प्रतिमा आहे की अतिशय पुरोगामी नव्या विचाराचे कायदे करणारं राज्य आणि ते सुद्धा अत्यंत टिकणारं चांगले प्रभावी असे कायदे करणारं राज्य. कुळ कायदा आपण या देशाला आपण दिलेला आहे, असे अनेक कायदे आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही सरकारच्या प्रतिमेची गोष्ट आहे. त्यामुळे प्रतिमेचा विचार निश्चित प्रत्येक सरकार करेल, ते ह्या पक्षाचा असेल त्या पक्षाचा असेल, परंतु मला स्वतःला असं वाटतं की तो सगळा विचार या सरकारने केला असणार. नक्कीच आपण थोडंसं आझाद मैदानामध्ये जाणार आहोत, ज्या ठिकाणी आता मराठा समन्वयक जे आहेत तिथे त्यांना भेटण्यासाठी म्हणून भाई जगताप आणि काही नेते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अर्थात सगळ्याच मराठा कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं जात आहे, मराठा समाजाचं इथे अभिनंदन केलं जात आहे. आणखी काही प्रश्न सर तुमच्याकडे आहेत, मात्र इथे राजाराम पाटील यांना बोलायचे, ओबीसी नेते. मी आता वकील साहेबांचं अभिनंदन करेन की मराठा समाज मागास आहे की नाही याच्यावर अजून ओबीसीना शंका आहे. तो जो आयोग आहे गायकवाड याची चौकशी होणं प्रलंबित आहे. आता आपण उल्लेख केला कुळ कायद्याचा. या कुळ कायद्याने ओबीसी समाजाला जमिनी देण्याचा कायदा तयार केला, परंतु मागच्या राज्यकर्त्यांनी त्याची आजही अंमलबजावणी केलेली नाही. ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा कायदा दोन्ही सभागृहात अत्यंत वेगाने मंजूर झाला त्यावरून असं दिसतंय की मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार घडलेला आहे. आपल्याला माहित आहे ज्यासाठी आरक्षण लागू झालं ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्यापासून सुरक्षा ओबीसी एसटी भेटावी म्हणून कायदा झाला होता. परंतु ओबीसीच्या अधिकारांचा कायदा कुळ कायदा असेल, गावठाणाचा कायदा असेल, मुंबईतली घरं 72 वर्षांनी करतोय, आमचं प्रचंड अन्याय झाला. आणि आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर कायदा करायचा होता तो ओबीसीचं प्रबोधन आधी झालंच नाही. अजितदादा आज आलेत तिथे, कुठलाही नेता ओबीसीकडे आलेला नाही. मग ओबीसीना अंधारात ठेवून काय करता, लपवायची गोष्ट काय झाली ना. ओबीसी आज मैदानात आले तर मग ते ओबीसी मागच्या वेळी पण आम्ही आलेलो आहोत मैदानात. पण मुळात ओबीसीशी बोलायला काय हरकत आहे. तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित करताय की गायकवाड आयोगासंबंधी जो मुद्दा उपस्थित करता, तुम्हाला हे ठाऊक आहे की गायकवाड कमिशन हे घटनात्मक आहे, त्याची मान्यता किंवा त्याची कायदेशीर एकूण प्रक्रिया जी आहे ती एकदम घटनात्मक आहे. त्याला कुठलाही त्याच्यावरती आक्षेप घेण्यासारखी गोष्ट नाही. दुसरी गोष्ट, गायकवाड कमिशननं ज्या ज्या शिफारशी केलेल्या आहेत, जे जे अहवाल दिलेले आहेत, जेवढे सर्वे केलेले आहेत, अशी एक जात सांगा, एक जात सिंगल जात सांगा की त्या जातीचा असा सर्वे झालाय. ज्या जाती ओबीसी आरक्षणात लाभ घेतात त्यातली एक जात सांगा की त्या जातीने ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. एक जात सांगा फक्त.
साहेब, मागासवर्गीय आयोग हा घटनादत्त असेल, सरकारी असेल, त्याविषयी आम्हाला आदर आहे 100%. परंतु प्रक्रिया साहेब समजून घ्या, ज्या जातीला आरक्षण मिळतं त्या जातीचं पहिलं मागासले पण सिद्ध व्हावं लागतं. बरोबर आहे. शैक्षणिक किंवा सामाजिक अशी एक जात सांगा की त्या जातीचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण सिद्ध केलं. महाराष्ट्रातल्या 70% मागासवर्गीयांना पहिली मराठा समाज मागासलेला आहे साहेब. डोळ्यानं एक जात सांगा, तुम्हाला सांगतो ना मागासलेला कसं आहे तो आपण एक जात सांगा की ती त्या जातीनं आपलं मागासले पण सिद्ध केलं. आता मराठा जात एकमेव अशी जात आहे की मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण सिद्ध होऊन आत गेली, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. सामाजिक मागासलेपण हे तुमचं कोणी शोषण केलं, तुम्हाला कोणी कमी लेखलं याच्यावर आहे. एक सांगा जात, तसं पाहिलं तर मग आता ब्राह्मण समाज सुद्धा सामाजिक मागासवर्गीय ठरेल. ऐका जरा, एक जात सांगा. हे बघा, आपण कायद्यात घटनेनं चालतो ना, आपण घटनेने चालतो ना, मागासवर्गीय आयोग याच्यावर आक्षेप आहे ओबीसी, त्यांना पण संधी द्या. मागासवर्गीय आयोगावरती आक्षेप कधी घ्या, मराठा समाजाचं आरक्षण झाल्यानंतर. पण ज्या जाती इतके वर्ष लाभ घेत आहे, त्याचा बेनिफिट घेत आहेत, त्या जातीने कुठं प्रूव्ह केलं सवलत नाही. मराठा समाज कुठे मागे सांगा ना मला. एक उत्तर द्या. मराठा समाज कुठे एक उत्तर द्या की एक जात सगळ्या प्रकारची सत्ता मराठा समाज, 11 मुख्यमंत्री मराठा समाज. मराठा समाज मागास आहे, ओबीसी मध्ये नाही. मराठा समाज गायकवाड कमिशननं सर्वे केलेला. मुंबईचे डबेवाले मागासलेले नाहीत का? माथाडी कामगार माथाडी कामगार कोण आहेत? मोलकर्णी कोण आहेत? 11 मुख्यमंत्री कोण आहेत? सगळे साखर कारखाने 11 सांगताना 27 मुख्यमंत्री विसरू नका. या राज्यात 27 मुख्यमंत्री झाले. ओबीसीचा मुख्यमंत्री झालाय का? सगळ्या जाती झाले. मुख्यमंत्री कुठे आणि बघा, आरक्षण का मुख्यमंत्री ठरवत असतो. मुख्यमंत्री ज्या पक्षाचा, तुमच्या समाजाचं मागासलेपण किती आहे हे मुख्यमंत्री आरक्षण समाजाला आपण या ठिकाणी करूया. आपल्या बरोबर देखील आहे. आपण कायदेशीर याचं उत्तर घेऊया. थोडंसं थांबा राजाराम पाटील, थोडंसं थांबा. जयभाई सर, हा विषय प्रश्न उपस्थित झालेला आहे. तर सामाजिक दृष्ट्या मराठा मागास आहेत का, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल ही स्ट्रॉंग पॉइंट असेल सरकारकडे, तुम्हाला वाटतं का? असं मागास आयोग, आता जो आयोग स्थापन झाला हा घटनात्मक आयोग होता. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या तरतुदीप्रमाणे तो आयोग स्थापन झाला आणि त्यांनी तो जो काही त्याचा अहवाल दिलाय, त्या अहवालाला मला असं वाटतं की कायद्याचा आधारच तो अहवाल आहे. हा जो काही अहवाल आहे हा जोपर्यंत बेकायदेशीर आहे किंवा चुकीचा आहे असा निष्कर्ष कुठलं तरी न्यायालय, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय काढत नाही तोपर्यंत त्याचं कायदेशीर अस्तित्व राहणार आहे. आणि त्या अहवालाच्या निष्कर्षाप्रमाणे मला आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागास असणं याची नेमकी व्याख्या काय आहे? नाही, त्याचे आर्थिक, त्याचे बरेचसे निकष आहेत. घटनेनं ते निकष दिलेले आहेत. ज्याचा उहापोह म्हणून मला स्वतःला वकील म्हणून एक असं वाटतं की हा जो काही मागासवर्ग आयोग, हा जो अहवाल होता, या कायद्याचा आधार असणारा हा जो अहवाल आहे, हा दोन्ही सभागृहांमध्ये याची तपशीलवार चर्चा व्हायला पाहिजे होती. हा कायदा टिकवण्याच्या दृष्टीनं ही अत्यंत आवश्यक बाब आहे असं वकील म्हणून मला असं वाटतं. ज्या दस्तऐवजाच्या आधारे कायदा बनला त्या दस्तऐवजाला पटलावर ठेवणं ही मागणी जी होती ती मला असं वाटतं की उलट कायद्याच्या टिकण्याच्या दृष्टीनं योग्य होती. त्याची चर्चा व्हायला पाहिजे होती. त्याच्याबद्दलचे सगळे मुद्दे आपण जे म्हणाले की कोणत्या मुद्द्याच्या आधारे मागासवर्ग 1, 2, 3, 4, 5, 10 जे मुद्दे त्याची चर्चा व्हायला पाहिजे होती. तर जास्त आधार या कायद्याच्या पाठीशी उभा राहिला अहवाल कायदेशीरित्या अस्तित्वात आहे तोपर्यंत मागासवर्ग आहे. सर एक फक्त आपण जी शंका जी उपस्थित केली ना, मला एक फक्त आपल्याला सांगायचं आहे की आज सभागृहामध्ये सुरुवातीला एटीआर झालेला आहे. एटीआर मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्याकडे विरोधी पक्षाने सुद्धा मागणी केलेली आहे की आम्हाला मधी
स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते विखे पाटील या दोघांनी सुद्धा मागणी केली की आम्हाला थोडा वेळ हवा आहे अभ्यासासाठी किंवा ते एकूणच हे बघण्यासाठी. त्याच्यानंतर गॅप ठेवलेला आहे कामकाजामध्ये आणि मगच हे विधेयक आणलेलं आहे, त्याच्यानंतर आणलेलं आहे. त्याच्यामुळे असं नाही की अचानक आणलं आणि सगळ्यांनी मंजूर. आणि एक आहे की 288 खालच्या सभागृहामध्ये आणि वरच्या सभागृहामध्ये सर्व आणि एकमुखी सगळ्यांनी याला मान्यता दिलेली आहे, एक मतानं मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जर का विरोध असता, कारण हा अहवाल सगळ्यांच्या हातात पोहोचलेला आहे, प्रत्येक आमदाराकडे अहवालाची कॉपी दिलेली आहे, ATRची कॉपी दिलेली आहे आणि विधेयकाची सुद्धा कॉपी त्यांच्याकडे दिलेली आहे. त्यामुळे असं नाही की त्याच्यामध्ये त्यांनी ते पाहिलंच नाही. जर का तसं असतं तर सभागृहामध्ये त्यांना मागणी करायला संधी होती. चंद्रकांत पाटील, थेटपणे प्रश्न विचारा. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ना ते थेटपणे जयदत्त सरांना विचारा. जयदत्त सर, या ठिकाणी ओबीसींचा मुळात प्रश्न हा आहे की जर या ठिकाणी ओबीसींचा मराठ्यांचं आरक्षण जर कोर्टामध्ये टिकलं नाही आणि त्यांना जर मागासवर्ग आयोगानं मागास ठरवलेलं आहे, तर जर त्यांचं आरक्षण टिकलं नाही तर ओबीसींचं जे काही राज्यामध्ये 17 किंवा 19% जे काही आरक्षण आहे त्यामध्ये मराठे येतील का, ही भीती आहे खरं तर ओबीसींची. जयदत्त सरांशी आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहोत. राजाराम पाटील मुद्दा म्हणताय. मूळ प्रश्न असा आहे की मराठा समाजाच्या विरोधात कुणीच नाही. आरक्षण शेवटी का आकाशातून येणार नाही, आपल्या संपत्तीतून निर्माण झालेलं ते आपण वाटणार आहोत. परंतु देशाच्या संविधानाची रचना अशी आहे की देश हा समतेकडे जावा, विषमतेला त्याला विरोध आहे. मग देश हा समतेकडे जावा, ज्यांना अगोदर मागासवर्गीय ठरवले गेलेले आहे त्यांचा अधिकार हे घटनेने दिलेले आहेत. मग आता जर मराठा समाज हा ओपन मध्ये होता, ज्याला महाराष्ट्रामध्ये क्षत्रिय समाज राज्यकर्ता समाज म्हणून ओळखला जातो, त्या क्षत्रियाला जर मागासवर्गीय ठरवलं तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे जे प्रगत समाज आहेत असं आतापर्यंत सगळ्या देशाचं म्हणणं आहे. कारण आज मराठा समाजाला जर आरक्षण भेटलं तर जाट, पटेल, गुर्जर, रेड्डी हे सुद्धा राष्ट्रीय स्तरावर आरक्षणामध्ये येतील. मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय संविधानाची रचना आहे ती धोक्यात येणार आहे. मग म्हणजे त्याला आरक्षणाला काही अर्थच राहणार नाही. जे मागे राहिले त्यांना आपण पुढे आणण्यासाठी आरक्षण दिलं आणि आज जे पुढे होते तेच म्हणायला लागले आम्ही पण तुमच्यात येतो. म्हणजे आरक्षण आता ही कल्पना रद्द करायची अशा प्रकारचा विषय आहे. आणि मला असं वाटतं की संविधानाची जी दिशा आहे ती बदलण्याचा प्रकार आहे. आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे सगळे आमदार आहेत, 150 आमदार काय मराठ्यांचे आहेत, ते सर्व पक्षात आहेत आणि सर्व पक्षीय आमदारांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. दानवेजी, आज अखेर खूप ऐतिहासिक असा निर्णय सरकारनं घेतला आणि मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. 16% आरक्षण एससीबीसी मधून मिळतंय. मात्र हे आरक्षण टिकणार कसं, हा प्रश्न आता मराठा समाजापुढे आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. या दिवसाची प्रतीक्षा या राज्यातल्या जनतेला होती आणि आज रोजी मराठा समाजाला स्वतंत्ररित्या 16% आरक्षण दिलं गेलं. खरं तर अनेक लोकांनी अशा प्रकारच्या शंका उपस्थित केल्या की हे आरक्षण कोर्टामध्ये कसं टिकल. खरं तर याही अगोदर हे आरक्षण टिकलं असतं. कारण एखाद्या समाजाला जर मागास वर्गात टाकायचं असेल तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी लागते. त्या आयोगाने या समाजाला मागास ठरवलं पाहिजे, त्याचा रिपोर्ट राज्य सरकारला दिला पाहिजे, तरच त्या समाजाला आरक्षण देता येतं. याच्या अगोदरही अशा प्रकारचा बापट आयोग नेमला गेला होता. तो नेमला होता 24 ऑगस्ट 2024ला 4ला आणि 2 जुलैला तो रिपोर्ट त्यांनी दिला आणि त्यामध्ये स्पष्टपणानं मराठा समाज हा मागास प्रवर्गात येत नाही असं नमूद केलं गेलं होतं. त्या काळामध्ये त्या सरकारने काही त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, दुसरा आयोग नेमायला पाहिजे होता, पण आयोग नेमला नाही. पण आमच्या सरकारने आल्यानंतर जस्टिस म्हसे यांच्या नेतृत्वाखाली मागास आयोगाची स्थापना केली सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, काही काळामधला गेला. त्यानंतर जस्टिस गायकवाडच्या नेतृत्वाखाली आयोगाची स्थापना केली आणि आयोगाने स्पष्टपणानं मराठा समाज हा मागास प्रवर्गामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या येतो असं नमूद केलं आणि त्याचा आधार घेऊनच सरकारने वेगळं 16%चं आरक्षण आता दिलेलं आहे. मला असं वाटतं शंका उपस्थित करणं ठीक आहे, परंतु तामिळनाडूमध्ये 68% आरक्षण दिलेलं आहे, त्याला स्टे मिळालेलं नाही. केस मात्र कोर्टात चालू आहे. जर हे आरक्षण चॅलेंज झालं तर आमचं सरकार तज्ज्ञ वकिलाची फौज उभी करून हे आरक्षण कोर्टात टिकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल याची मला खात्री आहे आणि हे आरक्षण टिकल. जे राजसाहेब थोडंसं थांबाल. रामभाऊ गायकवाड प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. रामभाऊ बोला. दानवे साहेब, माझं असं मत आहे की तुम्ही राज्यातच मराठा समाजाला आरक्षण दिले की देशात दिले? मराठा समाजाची पोरं IPS, UPC, MPC
करू वाटतात का नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. राज्यापुरतं मर्यादित आहे. प्रश्न आहे रामभाऊ. हा, आयपीएससी आणि युपीएससी करण्याचं आपलं मत आहे. विद्यार्थ्यांना फक्त महाराष्ट्रापुरतच मर्यादित आहे की हे आरक्षण देशात लागू झालेलं आहे, ही मला थोडं सांगा दानवे साहेब तुम्ही. केंद्रात दानवे साहेब. रावसाहेब, त्यांचं म्हणणं आहे की हे आरक्षण फक्त राज्यामध्येच तुम्ही दिलेलं आहे की आम्हाला केंद्रात पण आरक्षण मिळणार आहे. अर्थात राज्य सरकारने दिलेलं आश्वासन हे केंद्रामध्ये बंधनकर, हे राज्य सरकारने दिलेलं आरक्षण असल्यामुळं याचा फायदा फक्त राज्यातल्याच जनतेला मिळणार आहे. रावसाहेब, आणखी एक मुद्दा होता तो म्हणजे आता आपलं आरक्षण जे आहे ते 68% गेलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 68% आरक्षण हे कोर्टात टिकू शकत नाही. अशा वेळेला तुम्ही घटनेमध्ये बदल करणार का? 9C मध्ये टाकण्यासाठी तसा बदल करावा लागणार आहे, त्यासाठी तुम्ही केंद्रातही जाणार का? विशिष्ट परिस्थितीमध्ये एखादा समाज जर आरक्षणात द्यायचा असेल तर मागासवर्गीय आयोगाने त्या समाजाला मागास प्रवर्गात टाकलं पाहिजे किंवा मागास आहे असं घोषित केलं पाहिजे. आणि जस्टिस गायकवाडींनी तशा प्रकारचं आपला अहवाल दिलेला आहे आणि त्याप्रमाणे विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तर अशा प्रकारचं आरक्षण देता येतं. ही तरतूद असल्यामुळं राज्य सरकारने आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण कोर्टामध्ये टिकवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कोर्टात आपली वकिलांची फौज उभी करून टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. रावसाहेब, ओबीसीचं म्हणणं आहे की एसीबीसी म्हणजेच ओबीसी आहे, त्यामुळे एसीबीसी प्रवर्ग करून मराठ्यांना जे आरक्षण देण्यात आलेलं आहे ते ओबीसी मधलंच आहे, हा त्यांचा समज झालेला आहे. तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही? हे माझं स्पष्ट मत आहे की ओबीसी समाजाने आणि त्यांच्या नेतृत्वाने याबद्दल चिंता करू नये, कारण स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून मराठ्यांना दिलेलं हे आरक्षण आहे. आमचं सरकार हे ओबीसीच्या बाजूनं आहे. ओबीसी समाजाला कुठल्याही प्रकारचा समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावताच हे आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि कायद्यात त्याचं रूपांतर केलेलं आहे. कोणी म्हणत जरी असलं तर कायद्याच्या पलीकडे जाऊन काही वेगळं आरक्षण देता येणार नाही आणि ओबीसीला धक्का लावला जाणार नाही, ही आमच्या सरकारची भूमिका आहे. रावसाहेब, नारायण राणे समितीनं दिलेला अहवाल आणि त्यानंतर आघाडी सरकारनं दिलेलं आरक्षण आणि आता तुमच्या सरकारनं भाजप सरकारनं दिलेलं आरक्षण काय फरक आहे आणि किती स्ट्रॉंग आहे की आता हे मराठा आरक्षण कोर्टातही टिकेल? माननीय नारायणराव राणे साहेबांनी जे आरक्षण दिलं होतं खरं तर त्यांना पूर्ण वेळ त्या सरकारच्या काळात दिला गेला नाही आणि त्याच्यामुळं घाई गडबडीमध्ये हे आरक्षण दिलं गेलं. आरक्षण म्हणजे एक ऑर्डिनन्स काढला, त्याचं कायद्यात रूपांतर करायला सुद्धा त्यांना वेळ दिला नाही आणि त्याच्यामुळे ते कोर्टात चॅलेंज झालं आणि त्या काळामध्ये टिकलं नाही. आमच्या सरकारने आता आरक्षण दिलं ते मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून त्यांचा अहवाल घेऊन आणि तो समाज मागास प्रवर्गात टाकून दिलेलं आरक्षण आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्यात आणि आमच्यातला फरक काय तर त्यांनी ऑर्डिनन्स काढला होता, आम्ही कायदा केला. त्यांनी मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली नव्हती, आम्ही स्थापना करून दिली. त्यांना वेळ कमी मिळाला होता, आम्ही पूर्ण अभ्यास करून हे आरक्षण दिलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं आरक्षण टिकू शकलं नाही, आमचं आरक्षण टिकणार आहे. रावसाहेब, ओबीसी, मुस्लिम, धनगर या सगळ्यांची समजूत तुम्ही कशी घालणार आता? आवाज. रावसाहेब, मराठ्यांना तर तुम्ही आरक्षण आता दिलेलं आहे, ओबीसी, धनगर, मुस्लिम हे जे आहेत आता त्यांची समजूत तुम्ही नेमकी कशी घालणार आहात? हे बघा, मुस्लिम समाजाकडं आम्ही वोट बँक म्हणून कधीच बघितलं नाही. तो अत्यंत कमी शिकलेला समाज आहे. सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या युती सरकारच्या काळातच मुस्लिम समाजातल्या 55 पोट जातीला आम्ही आरक्षण दिलेलं आहे. परंतु काँग्रेसनं केवळ वोट बँक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं, त्यांच्या प्रश्न कधीच सोडवले गेलेले नाही आणि त्यामुळं त्यांच्या 55 जातीला दिलं. आणि आता भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक समाजासाठी ज्या काही सवलती लागू केल्या त्या केवळ मराठ्याला नाही तर त्यात मुस्लिम समाजाला सुद्धा त्या लागू केलेल्या आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. आमचं सरकार पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहे, परंतु त्यांना एसटी प्रवर्ग पाहिजे
आणि ST किंवा SC मध्ये जर जायचं असेल तर त्यासाठी तो विषय केंद्राकडे पाठवावा लागतो. आमच्या राज्य सरकारने 30चा जो आता अहवाल आला 3 महिन्यापूर्वी त्याचा अभ्यास करत आणि राज्य सरकार केंद्राकडे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करेल. मला असं वाटतं की सर्व समाज घटकाला योग्य ते न्याय मिळायचा असेल तर न्यायिक प्रक्रिया पार पाडावी लागते. मागच्या सरकारनं न्यायिक प्रक्रिया पार न पाडता दिलेलं आश्वासन असल्यामुळे ते आरक्षण टिकलं नाही. परंतु आमचं सरकार घाई गडबड न करता कोणाच्या दडपणाखाली न येता अशा प्रकारचं आरक्षण द्यायचा प्रयत्न करतंय आणि ते देण्यासाठी केंद्र सरकारकडे अहवाल पाठवणार. रावसाहेब, एक शेवटचा प्रश्न, मराठा समाजानं आता जल्लोष करावा का? आवाज. रावसाहेब, मराठा समाजाने आता जल्लोष करावा का? प्रश्नच नाही. विधानसभेत, विधान परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी विना चर्चेचं एकमतानं हे बिल पास झालेलं आहे. कदाचित आज राज्यपालाची सही होईल. माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की 1 तारखेला जल्लोष करा. त्या अगोदर हा जल्लोष करायची संधी आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्र्याचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि मराठा समाजातल्या ज्या तरुण कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये भाग घेऊन हे आरक्षण मिळवून घेतलं त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी जल्लोष साजरा करायला हरकत नाही. धन्यवाद रावसाहेब, तुम्ही आमच्याशी बोललात या ठिकाणी. त्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपल्या सोबत होते. आणि सरकारनं हे आरक्षण आता टिकवावं हीच आपली सगळ्यांची अपेक्षा असणार आहे. रावसाहेब दानवेंना फार वेळ नाहीये त्यामुळे आपण त्यांना इथून रजा देतोय. धन्यवाद. ही पुढे आपण चर्चा ही पुढे सुरू ठेवतोय. चंद्रकांत पाटील, मी तुमच्याकडे येते. समाधान झालं? रावसाहेबांनी सुद्धा सांगितलं की सरकार. दानवेंना एक विचारायचं होतं, त्यांना घाई होती की जल्लोष तरी सांगतायत. जल्लोष ऍक्च्युली आता त्यांनी मगाशी अजित पवार जसे बोलले की याच्यामध्ये 40 जणांचं बलिदान किंवा एवढे मोर्चे काढल्यानंतर ही आज विधेयक इथं आलेलं आहे. मला त्याही पुढे जायचं आहे की ज्या 42 जणांनी आपले प्राण गमावले त्यांच्याबद्दल ते काय बोलत नाही. हजारो तरुणांवरती जे गुन्हे दाखल झालेत त्यांच्यावरती गुन्हे एवढे जबरदस्त गुन्हे दाखल केलेले आहेत की इतर राजकीय पक्ष किंवा इतरांनी केलेले आंदोलनं जे आहेत ते त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल न करता त्यांचे गुन्हे माफ केले. पण मराठा समाजातल्या मुलांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्याकडून आता वसुली सुरू केलेली आहे. ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भात एक आवाज केला जात नाही. कुठला राजकीय नेता त्याच्यावरती बोलत नाही. कारण स्वतः दानवेंना हे सुद्धा कळलं पाहिजे. ते तरुणांना, मराठा तरुणांना आव्हान ज्यावेळी करतात जल्लोष करण्याचं, त्यावेळी हे नाही सांगत की 42 जणांनी आपले प्राण गमावले त्यांच्या घरात काय वाटते. ज्या तरुणांवरती गुन्हे दाखल आहेत, ज्यांच्याकडून वसुली करतायत, त्यांचे गुन्हे मागे घेणार की नाही याच्याबद्दल ते काय बोलत नाही. हे मला त्यांना विचारायचं. त्यामुळं समाधान व्हायचं किंवा हा विषय नाही. कुठल्या या एका नुसत्या कायद्यात रूपांतर करून सरकारनं घोषणा केली त्याला हरवून जाणाऱ्यापैकी मी वैयक्तिक करेन. नक्कीच. राजाराम पाटील बोला. आता हा जो विषय आला की कोणावर गुन्हे दाखल झालेत, खरं म्हणजे मराठा समाजाचे क्रांती मोर्चे निघत होते त्यावेळी आगरी कोळी समाजानं अनेक ठिकाणी पाण्याच्या बाटल्या, जेवण, भाकऱ्या सुद्धा वाटल्या. कारण हा विषयच नव्हता की ओबीसीना यातून काय धोका आहे. बरोबर. परंतु या मराठा क्रांती मोर्चाच्या काळात कोपरखान्यात जी दंगल झाली त्याच्यामध्ये 11 लोकांवर आमच्या पण गुन्हे दाखल झालेत. बरोबर. आता याचा ओबीसीचा काय संबंध आहे. त्यांचे गुन्हे ताबडतोब बाहेर काढले पाहिजेत, त्यांना ते गुन्हे रद्द केले पाहिजेत. 100%. कारण ते पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. आणि जी समाजात भांडणं लावणं हा प्रकार आहे ना की तिथे आम्हाला बघायला भेटलं. तर सरकारला माझी विनंती आहे हे रद्द करावं. दुसरी गोष्ट अशी आहे की आता शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण जाहीर झालं असं सांगण्यात येतं. पण आरक्षण असं असतं की शिक्षण आणि नोकरीमध्ये लागू झाल्यानंतर ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा लागू होतं. कारण का सामाजिक दृष्ट्या मागे हा धोका सांगतो मी. पाटील साहेब, आज रोजी असा कुठलाही तिथे विषय नाही. कारण आताच्या ह्या नव्या याच्या तरतुदीमध्ये राजकीय आरक्षणाचा विषयच नाही. तुम्ही परत पुन्हा आणि ते करू नका की लोकांच्यात गैरसमज पसरतात. मात्र जयदत्त सर, तुमच्याकडे येते. इथे जो काही प्रश्न उपस्थित केला राजाराम पाटील यांनी की आता एससीबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार म्हणजे त्यांना ओबीसीना जसं काही राजकीय आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तसं सुद्धा मराठ्यांना हळूहळू लागू होईल ही त्यांची भीती आहे. किती तथ्य आहे त्यामध्ये? मुळात आता हा जो काही कायदा जोपर्यंत आपण बघत नाही त्याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत, कारण अजून खऱ्या अर्थानं आपण सगळी जर तरच चर्चा करतो.
मला स्वतःला असं वाटतं की केवळ 16% त्यांना आरक्षण इकडे दिलं म्हणून सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर तशा प्रकारचं आरक्षण येतं असं नाहीये, कारण त्यासाठी वेगळे स्वतंत्र कायदे आहेत. जर उद्या जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषदेचा कायदा आहे, महानगरपालिका असतील तर त्यांचा कायदा आहे. प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र कायदे आहेत आणि त्या कायद्यांमध्ये या आरक्षणाप्रमाणे काय बदल होतात आणि त्यानुसार त्यांचे नियम जे निवडणुकीचे नियम आहेत, निवडणुकीसंबंधच्या तरतुदी आहेत, त्यामध्ये कशा बदल होतात अगदी सोसायट्यांपर्यंत. मग महाराष्ट्र सहकार कायद्यामध्ये जे काही तरतुदी आहेत याचे जोपर्यंत परिणाम त्या कायद्यांमध्ये होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष तशी तरतूद या कायद्यात नसेल तर डायरेक्टली त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचे परिणाम होतील असं मला वाटत नाही. नक्कीच. आणखी एक सर प्रश्न होता तो म्हणजे मी मगाशी विचारलं होतं की आता मराठ्यांना हे आरक्षण दिलेलं आहे, कोर्टामध्ये समजा ते टिकलं नाही आणि मागासवर्ग आयोगानं त्यांना मागास म्हणून ठरवलेलं आहे, तर हे जर आरक्षण टिकलं नाही तर मग मराठा आपोआपच ओबीसीमध्ये येतील का, ही ओबीसींची भीती आहे, तर त्याचंही उत्तर द्या. आणि आपोआप येऊ शकत नाही, कारण शेवटी कसं आहे की आरक्षण मिळालेलं आहे कारण हा कायदा झालेला आहे. कायदा हा एक दस्तऐवज असतो, त्या दस्तऐवजाच्या मधल्या ज्या तरतुदी आहेत 1, 2, 3, 4 जे काय कलम असतील त्या कलमांनुसार त्यांना तो हक्क मिळत असतो. तो जर कायदाच मुळात टिकला नाही, तो कायदाच समजा उद्या बाजूला निघून गेला तर त्यानुसार दिलेले जे काय हक्क आहेत ते काय आपोआप मिळू शकत नाही. त्याच्यामुळं त्यांना जरी मागासलेला समाज म्हणून जरी मागासवर्ग आयोगाने केलेलं असलं तरी तो काही मागासवर्ग आयोग हा काही कायदा नाहीये. कायदा हा त्या आयोगाच्या आधारे झालेला हा कायदा आहे. त्याच्यामुळे हा कायदा टिकला पाहिजे. हा कायदा टिकला तर ते 16% आहे, हा कायदा नाही टिकला तर ते नाही आहेत. म्हणजे आजची परिस्थिती तशीच परिस्थिती आहे. जे रामभाऊ तुमच्याकडे येते, अर्थात यामध्ये आतापर्यंत तुम्ही रस्त्यावरची लढाई जी आहे ती आता जिंकलेली आहात, आता कायदेशीर लढाई, कोर्टातली लढाई सुरू झाली असं वाटतं का? मॅडम मला आता उद्धव ठाकरे साहेबांनी अभिनंदन केलं मराठा समाजाचं. मला उद्धव ठाकरे साहेबांना सांगायचं आहे, काल परवा तुमचे संजय राऊत साम टीव्हीवर बोलत असताना मराठा आरक्षणावरती बोलू नका. परवा ज्या वेळेला आरक्षणाचा विषय निघाला त्यावेळेला तुम्ही आमच्या मराठा समाजाची मानहानी केली. मराठा मोर्चाचा मराठा मुका मोर्चा अशी तुम्ही आमच्या समाजाची मानहानी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला कुठलाही थोडंसं थांबवते. मोठ्या प्रयत्नानंतर आणि बराच कात्याकूट झाल्यानंतर आता मराठा आरक्षण एकदाच जाहीर झालेलं आहे. मात्र इथे आपण पाहतोय की ओबीसी संघर्ष समिती या संदर्भात हायकोर्टात जाण्याची भाषा करते. राजाराम पाटील, आजच मराठा आरक्षण जाहीर झालं आणि ओबीसी संघर्ष समिती हायकोर्टात जाण्याची भाषा का करते? मुळात ओबीसी संघर्ष समन्वय समितीची जी भूमिका आहे ती मराठा समाजाच्या विरोधात अजिबात नाही. भारतीय संविधानाने जे आरक्षण दिलेलं आहे ते देशातल्या मागासवर्गीय लोकांना न्याय देण्यासाठी. आता प्रश्न असा आहे की मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या मागासलेलं ठरवलेलं आहे, याचा अर्थ ते ओबीसी मध्ये येणार यात शंकाच नाही, कारण तो दाखला भेटला एकदा मागासवर्गीय, तो ओबीसी दाखला कुठेही चालेल, ग्रामपंचायत मध्ये चालेल, महानगरपालिकेमध्ये चालेल, शिक्षणात चालेल, नोकरीत चालेल. मग अशा परिस्थितीमध्ये असे मराठा समाजासारखे भारतामध्ये अनेक समाज आहेत, जाट आहेत, गुर्जर आहेत, पटेल आहेत, सगळे आहेत, आणि हे सगळेच जण सांगतील की आता आम्हाला ओबीसी आरक्षण द्या. आणि ह्याच्यामध्ये होणार काय की ओबीसी समाजाचं कुठलंही प्रबोधन न करता सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की जे तुम्ही सांगताय, सरकार आता सांगतं की आमच्याकडे या, तुमच्या शंका निरसन करू, तुमचं कर्तव्य आहे की मागासवर्गीय बांधवांचं प्रबोधन करायला तुमचे आमदार लोकप्रतिनिधी एकत्र यावं. परंतु सगळे आमदार आज अशी देशामध्ये स्थिती झाली की ब्राह्मण आणि क्षत्रिय जमीनदार जे लोक आहेत ते सगळे एकत्र आलेत आणि सांगितलं की आम्हाला ओबीसीचं आरक्षण द्या. आता बहुसंख्या असल्यामुळे त्यांनी दिलं. ओबीसीचे जर आमदार असते तर ओबीसीने तिथे सभागृहात विरोध केला असता. आणि म्हणून ओबीसीना एकदा संधी द्यावी, नाहीतर मी तुम्हाला सांगतो की निश्चितपणे याच्या पुढे 52% ओबीसी या देशातला राजकीय बंड आता करणार. कारण त्यांच्या असं लक्षात आलंय की तुम्ही निर्णय घेताय तर तुम्ही समजावून तर सांगा, लोकांना समजावून सांगायला काय हरकत आहे. आता 16 ओबीसीला धक्का लागणार आहे असं जे म्हणणं चालू आहे ते कशावरून धक्का लागणार नाही. एकदा दाखला मागासवर्गीय भेटला की तो मागासवर्गीय झाला. आणि हीच इच्छा मराठा समाजाची आहे. मराठा समाजाला तरी अंधारात का ठेवायचं, त्यांना सत्य सांगा की तुम्हाला मागासवर्गीय आरक्षण दिलंय, ओबीसीचा राजाराम पाटील. आता पाटील साहेब, ही फक्त तुमची वैयक्तिक संकल्पना आहे, ही मतमतांतर आहे तुमची. तुमच्या बरोबर सगळेच ओबीसी आहेत का त्याची पहिली चौकशी करा. पहिली चौकशी करा ना साहेब. तुमच्यातले काहीच नेते फक्त बोलतात आहेत आम्ही कोर्टात जाऊ, कोर्टात जाण्याची भाषा करू. एकीकडे तुमचे जे रस्त्यावरती उतरणारे नेते आहेत ते बोलतात आहे आणि तिकडे तुमचे ओबीसी आमदार आमच्या आरक्षणाला पाठिंबा देतात आहे. भाई दुटप्पी भूमिका नाही वाटत का तुम्हाला? हे तुम्ही मला सांगा तुमच्या कोणत्या आमदार
288 आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे आरक्षणाला. 288 एक मताने ठराव झालेला आहे. तुम्ही असं काय बोलताय? गिरीश महाजन जे बोलत होते, गिरीश महाजन खोटे बोलले का? रावसाहेब दानवे खोटे बोलले का? आणि तेवढं सगळं होऊ नये तुमच्या अजून ओबीसी आमदारांची कोणतीही प्रतिक्रिया नाही. पंकजा मुंडे स्वतः बोलल्या. मग राजकीय पहिला तुम्ही ठरवा, तुम्ही तुमच्या ज्या सगळ्या जाती पोटजाती ओबीसी मध्ये आहेत ना त्या ठरवा मराठ्यांना विरोध करायचा की नाही, आणि केला तरी आमची तयारी आहे. विरोध केला साहेब आमची तयारी आहे. इकडे एकीकडून पाठिंबा द्यायचा आणि पाठीमागून दुसरी काहीतरी उचापती करायच्या. तुम्ही काय करा माहितीये का? एकच तुमची भूमिका ठेवा, एक तर विरोध समर्थन तर समर्थन. हा हवालात मुद्दाच नाहीये. चंद्रकांत पाटील, आणि तुमच्याकडे ते इथे आपण पाहतोय की शिवसेनेला जल्लोष करण्यास नकार दिला. सगळ्याच ठिकाणी जल्लोष मात्र सुरू आहे. नाही, मुळात जे राजकीय पक्ष जल्लोष करतायत त्यांना आमची एक विनंती आहे की जल्लोष आज रोजी करणं योग्य होणार नाही. एकतर ज्याने आपलं बलिदान दिलेलं आहे, 42 जणांनी आपलं बलिदान दिलेलं या आरक्षणासाठी मराठा समाजातल्या तरुणांनी, त्यांचं जे योगदान आहे ते आपल्याला विसरून चालणार नाही. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट अशी आहे की आज रोजी हे विधेयक आलेलं आहे, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी ज्या दिवशी होईल त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं जल्लोष करण्याला अर्थ उरेल. आज रोजी केवळ सरकारनं घोषणा केली किंवा विधेयक आणलं, त्याला मंजुरी दिली, त्याचं कायद्यात रूपांतर होऊन ज्या दिवशी ते प्रत्यक्षात अंमलात येईल राज्यपालांच्या त्यावेळेला खरा जल्लोष त्यांनी करा. बरोबर. मराठा अभ्यासक प्राध्यापक बाळासाहेब सराटे आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत या चर्चेमध्ये. सराटे सर, आज जल्लोष करताय का? एकदाचं मराठा आरक्षण जे आहे ते मिळालेलं आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मराठा समाजाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालानंतर या सरकारने एक निश्चित निर्णय घेऊन आरक्षणाला एक दिशा दिलेली आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांचा आणि या सरकारचा आम्ही अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि विशेष महत्वाची बाब अजून या ठिकाणी आम्हाला आता अशी जाणवलेली आहे की महाराष्ट्रातील सगळे विरोधी पक्ष, सगळे प्रतिनिधी आणि सरकार यांनी सर्व लोकांनी एकत्र मिळून मराठा समाजाचा हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच त्यांचे ऋणी राहू आणि सगळं हे चांगलं चित्र आता सध्या विधिमंडळामध्ये पाहायला मिळालं, त्याबद्दल आम्हाला नक्कीच समाधान आहे. परंतु पुढचा मुद्दा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा आहे की मराठा आरक्षणाचा लढा अजून अंतिम टप्प्यात पोहोचलेला नाही. आता केवळ एक महत्वाचा टप्पा पार केलाय की सरकारने विधेयक आणून ते पारित करून घेऊन उद्या ते कायदा करतील असा आम्हाला विश्वास पण आहे. आणि हे 50% वरचं 16% आरक्षण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. परंतु मूळ मुद्दा असा येतो की राणे समितीने आरक्षण दिलं तेव्हा असंच जल्लोषाचं माहोल त्या पार्टीने केलं होतं. समाजामध्ये थोडंफार आशा त्यावेळेला अशीच निर्माण झाली होती. परंतु आम्ही एक फटका खाल्लेला आहे. अजून आमची ही लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली असं आम्ही मानत नाही. आता खरी आमची लढाई सुरू होणार आहे ती या कायदा पारित झाल्यानंतर या कोर्टामध्ये जेव्हा याला आव्हान दिलं जाईल उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाला, तेव्हा ते कसं आम्हाला टिकवता येईल हा आमच्या समोर. नक्कीच. सराटे सरांकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. आवाज थोडासा कट झालेला आहे मात्र. जी रामभाऊ गायकवाड, तुम्ही सांगाल आता या सगळ्यामध्ये आता खरं तर कायदेशीर लढाई सुरू झालेली आहे, मात्र ओबीसी सुद्धा तिथे हायकोर्टामध्ये जात आहेत. त्यामुळे पुन्हा एक थोडीशी कुठेतरी धाकधूक वाढली आहे का की आता पुढची जबाबदारी ही सरकारची आहे? सरकारची जबाबदारी तर आवर्जून आहेच, पण आमचं म्हणणं आहे जसं तुम्ही राज्यापुरतं आम्हाला आज आरक्षण देणार आहात, आमची IPS UPC MPC करणारी मुलं आहात, त्यांना पण तुम्ही दिल्लीत आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षण राज्यापुरतं मर्यादित ठेवून चालणार नाही. आम्हाला पूर्ण देशामध्ये आरक्षण पाहिजे. कारण का तर आमच्या देशात UPC आणि MPC करणारा मराठा समाजातला तरुण फार कमी आहे, फार कमी मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी आरक्षण आम्हाला दिल्लीत पाहिजे. त्यामुळे जसं तुम्ही राज्यात विधानसभेत आणि विधान परिषदेत जसं मंजूर केलं तसं लोकसभेत आणि राज्यसभेत पारित मंजूर केलं पाहिजे. आणि ही दोन्ही गोष्टी तयार करून आम्हाला देश पातळीवर आरक्षण दिलं पाहिजे असं माझं ठामपणे मत आहे. मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतरच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत. राजाराम पाटील, काय तुमचा मुद्दा काय आहे नेमका? आमच्या मराठा बांधवांनी जो उल्लेख केला की 40-50 मुलांचा आणि तरुणांचा मृत्यू झालाय, त्यांच्याविषयी मी पण आदर व्यक्त करतो. पण मी इथं सांगू इच्छितो की 84 साली आदरणीय दिबा पाटलांनी आमच्या जमीन हक्कासाठी आंदोलन केलं
त्यामध्ये आमची 5 माणसं गोळ्या घालून सरकारने ठार केली, हजारो जखमी झाली. त्यांच्याबद्दल एक शब्द सभागृहातले ओबीसी आमदार बोलत नाहीत. आणि आणखी तुम्हाला सांगतो की मच्छीमारांचं जे समुद्रावरचे जे धंदे आहेत ते पूर्ण बंद पडलेले आहेत, त्याच्याविषयी सरकार काय बोलत नाही. नवी मुंबई विमानतळामध्ये आमची गावं उद्ध्वस्त होत आहेत. हा मुद्दा मराठा आरक्षण मुद्दा यासाठी आहे, ज्या दिशेने चालू आहे सभागृहाची चर्चा, मराठा समाजाला न्याय द्यायला तुम्ही विधेयक बनवता, सगळे सभागृह एकत्र येतात, मग आदिवासी मागासवर्गीय यांच्यासाठी असा एखादा दिवस का नाही ठेवत तुम्ही, हा आमचा प्रश्न आहे. मात्र आज मराठा समाजाचा दिवस आहे, आज त्यांचा जल्लोष करण्याचा दिवस आहे, तर त्यामध्ये ही अपेक्षा का? ही लोकशाही आहे आणि आपल्या अधिकारांसाठी लढण्याचं काम. सराटे सर, तुम्ही सुरुवातीपासूनच ओबीसी मध्येच आम्हाला आरक्षण द्या असा आग्रह करत होता, मात्र आता एसीबीसी मधून सरकारनं हे आरक्षण दिलेलं आहे, वेगळा प्रवर्ग करून पुढची कोर्टाची लढाई असणार आहे. कसं पाहता तुम्ही याकडे? नाही निखिला मॅडम, याच्यामध्ये आम्ही अपेक्षा होती आमची की आम्हाला घटनेत जी पात्रता आमची सिद्ध झाली त्यानुसार ओबीसीत आरक्षण द्यावं अशी आमची मागणी जरूर होती. परंतु आता या ठिकाणी सरकारने एक विचार केलेला आहे की ओबीसी बांधवांना अजून पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही, त्यांना त्यांचं आरक्षण अजून पुरेसं नाहीये, त्यामुळे मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावं हे सरकारचं धोरण असू शकतं. आम्हाला दुःख किंवा चिंता एवढीच आहे की हे आरक्षण पुढे आम्ही कसं टिकवू शकतो याबद्दल आम्हाला एक या ठिकाणी नमूद करायचं आहे. जेवढे लोक जल्लोष करता आहेत, आमदार किंवा लोकप्रतिनिधी, त्यांच्यापैकी एकाला तरी माहित आहे की उद्या कोर्टामध्ये जर याला चॅलेंज झालं ते टिकवायचं कसं. मुख्यमंत्री म्हणतायत आम्ही जरूर टिकवू, त्याच्यावर विश्वास ठेवून आमचं काम भागणार नाही, कारण उद्या जर आमचं आरक्षणाला जर स्थगिती आली तर मराठा समाजाचं नुकसान या ठिकाणी होण्याची जास्ती शक्यता आहे. ती आम्हाला मोठी चिंता आता लागून राहिलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात अजून पोहोचलेला नाहीये. ज्या दिवशी कोर्टामध्ये लढून आम्ही हे आरक्षण टिकवू शकू त्या दिवशी खऱ्या अर्थानं जल्लोष करायची आम्हाला संधी मिळणार आहे. त्यामुळे या सरकारने जे वातावरण बनवणं लावलेलं आहे जल्लोषाचं वगैरे, हे मराठा समाजाच्या दृष्टीने अनाकलनीय आहे. आम्हाला हे समजत नाही आहे की अजून आरक्षणाचा कुठलाही आम्हाला फायदा मिळालेला नाही. कोर्टात गेल्यानंतर चॅलेंज झाल्यानंतर आमचं ते कसं या ठिकाणी ते सस्टेन होऊ शकेल किंवा कसं टिकू शकेल याच्याबद्दल अजून कुठलीही यंत्रणा किंवा कुठली योजना सरकार जाहीर करत नाही. आम्ही कसा आनंद या विषयाचा व्यक्त करायचा ज्यावेळेला आमचे 42 माणसं मेलेली आहेत, आमच्या हजारो लोकांवर केसेस झालेल्या आहेत, आमची माणसं या ठिकाणी आझाद मैदानावर 10 दिवस थंडीमध्ये बसलेली आहेत, कोपर्डीच्या अजून त्या नराधामांना फाशी झालेली नाही, या सगळे विषय आमच्या समोर आहेत. त्यामुळे आम्ही जल्लोष तर नक्की करू शकत नाही. एक टप्पा पार केला याचं समाधान मराठा समाजामध्ये निश्चितच आहे. मॅडम आता सांगितलं किंवा आमचे 42 लोक गेले. मॅडम मी 85 दिवस एका पाठोपाठ एक 5 केसेस माझ्यावरती दाखल केल्या. पंढरपुरात केवळ सीएम साहेबांना येऊ दिलं नाही म्हणून मी 85 दिवस जेलमध्ये बसलो. माझ्या कुटुंबांना त्याविषयी काय वाटलं असेल, माझी लहान मुलं आहेत त्यांना काय वाटलं असेल. आज जल्लोष करा जल्लोष करा. आता सराटे साहेबांनी सांगितलं की सराटे साहेब तुम्ही बोलताय एकदम योग्य बोलताय की आरक्षणाच्या विषयावरती 13-14 हजार गुन्हे दाखल झालं. पंढरपुरात माझ्या बांधवांवरती मी स्वतः 85 दिवस तुम्ही खुनशी आणि स्वतः राजकारण लबाडांचं राजकारण केलं. चंद्रकांत पाटील, अर्थात या सगळ्यात तुमची काय प्रतिक्रिया? आता मी आता तावडे साहेबांची जी भाषा जी होती ती ऐकलेली आहे पूर्ण. ते बोलता बोलता बोलून गेले की आम्ही फौज उभा करू वकिलांची. तर ही जी फौज उभा करण्याची जी त्यांची जी भाषा आहे ही त्यांनी स्वतःच पहिली समजून घ्यावी की असं आपल्याला का म्हणावं लागतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट कायद्याच्या कसोट्या पार केल्या म्हणून सांगता तुम्ही, घटनात्मक तरतुदी आम्ही पूर्ण केल्या, सगळं तज्ज्ञांचा अभ्यास त्याच्यामध्ये जाणून घेतला आणि मग आम्ही हा कायदा केला, तर मला वाटतं ती भीती त्यांना असायची. कारण आता एक प्रश्न आहे की याच्या विरोधात कोणीही जाऊ शकतं की जे याचा लाभ घेणारे असतील किंवा न घेणारे असतील ते जाऊ शकतात, त्यांना मुभा आहे कोर्टात जायची, त्याला कोणी रोखू शकत नाही. पण जेव्हा अशी वेळ येते कोर्टात जाण्याची तेव्हा एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की जर का ते घटनेला अनुसरून असेल तर त्याला कुणी रोखू शकत नाही, पण जर का ते घटना बाह्य असेल तर मात्र हे सगळं अडचणी देण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही आजही हेच म्हणतोय की तावडे साहेबांनी जे लाडू खाऊन किंवा पेढा भरून स्वतःला जो घेतला आता तो जल्लोष त्यांनी जो केला, हा जल्लोष माझ्या मते थोडासा त्यांनी संयम ठेवायला पाहिजे. एवढी घाई करायला नको. जल्लोष आश्वासन पुरतीच आहे. नाही एक नक्कीच आम्ही सरकारचं यासाठी अभिनंदन करतो
की सरकारनं एक पाऊल जे आहे सरकारनं अतिशय चांगली स्टेप घेतलेले ते म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध झालं. त्याच्यानंतर कायद्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायद्यात रूपांतर करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे. आम्ही सरकारचं अभिनंदन करतो. पण जेव्हा ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ही कायद्याच्या ह्याला उतरेल, कसोटीला उतरेल आणि आरक्षणाचा प्रत्यक्षात लाभ मिळायची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा मात्र आम्ही त्यांचं नक्कीच जल्लोष करून अभिनंदन करू. पण आज रोजी ते जल्लोष करतायत हा त्यांच्यासाठी ठीक आहे, पण मराठा समाज त्यांचा जो जल्लोष जो आहे ह्याला काय फारसा आम्ही भरून जाणाऱ्यापैकी नाही आहे एवढं नक्की. आताची जी प्रतिक्रिया आहे दादांची ती अतिशय योग्य आहे, कारण सरकारच्या मनात आत्मविश्वासाची कमी दिसते. वकिलांची फौज उभी करू याचा अर्थ काहीतरी पाणी मुरतंय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जनगणना झालेली नाही, त्यामुळे जनगणना झालेली नाही त्यामुळे मराठा समाजाची किती आहे मागासवर्गीय आयोगाने दिलेले निष्कर्ष एक लक्षात घ्या. मागासवर्ग आयोग जो आहे हा प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट जी आहे त्याचा सर्वे असू दे, जनगणना असू दे, कारण या देशाची जनगणना जी आहे सरकारी अधिकृत आकडे जे असतात तेच घेतात. याशिवाय महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं याआधी पुण्याची गोखले इन्स्टिट्यूट जे आहेत त्याकडून 4 सर्वे करून घेतलेले आहेत. त्यामुळे त्याचे आकडेवारी जर का तुम्ही खोलात जायला लागला तर असा काही प्रॉब्लेम येणार नाही. स्वयंसेवी संस्था आहेत नाही, स्वयंसेवी संस्था ज्या अजिबात नाही. एक लक्षात घ्या, उच्चवर्णीय लोकांच्या संस्था असं म्हणून सरळ सरळ विषय एक लक्षात घ्या, मागासवर्गीयांना का नाही त्यामध्ये सहभागी. एक लक्षात घ्या, ओबीसीची एससीची एसटीची का नाही, कुठल्या जातीची किंवा धर्माची संस्था असा विषय नाही आहे. याच्यामध्ये एक आहे आकडे जे असतात ते सरकारी अधिकृत असतात, सर्वे जे असतात ते सुद्धा अधिकृत असतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती शंका उपस्थित करायचा आता इथं मुद्दा येत नाही. मला एक बद्दल सांगायचं आहे की जेव्हा कोर्टामध्ये ह्या गोष्टी जातील किंवा कोर्टात ही प्रूव्ह करायची वेळ येईल त्यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाने असं लढाई संपलेली आहे आणि कोर्टातली लढाई देखील तुम्ही जिंकलेली आहे आणि आता कोर्टातली लढाई सुरू होणार आहे. मात्र आजचा दिवस हा ऐतिहासिक असाच आहे कारण आज मराठा आरक्षण सरकारनं जाहीर केलेलं आहे आणि विधेयक जे आहे ते सुद्धा मंजूर झालेलं आहे. धन्यवाद तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आणि वेगळे मुद्दे मांडले त्याबद्दल देखील. आपण इथेच थांबणार आहोत चर्चेमध्ये. मात्र TV9 वर या संदर्भातली सातत्यानं ही बातमी सुरूच राहणार आहे. इथे मात्र थांबूयात. नमस्कार. मराठा